तेथील एक पंड्या त्या यात्रेकरूंना मंदिराची माहिती देत त्याच्याकडून शिवलिंगाची पूजा करीत बसत असे व नमस्कार करायला हवी. त्या यात्रेकरूला काही आधुनिक विचारधारेने मुले होती. त्यांना ठिकठिकाणी नमस्कार करणे आवडत नसे. म्हणून ते पांड्यास म्हणतो, पंडोजी, ठिकठिकाणी दगडावर मस्तक टाकण्याचे काय फायदा. तिथे एक संत उभे होते. ते त्या मुलाने म्हणाले, बंधूंनो, या हाडामासाच्या शरीरात जसे तुम्ही आहात तसाच मूर्तीचा देव आहे. तुमचे वय तर फारच कमी वर्षाचे आहे, पण ही शिवलिंग अनेक वर्षाचे आहे. म्हणून वयाच्या दृष्टीने शिवलिंगाच्या मूर्तीपेक्षा किती वर्षाने मोठे आहे. शुद्धतेच्या दृष्टीने पाहिलं तर हाडामासाचा अशुद्ध असतं आणि दगड शुद्ध असतो. मजबूतीच्या दृष्टीने पाहिलं तर हाडामध्ये दगड कितीतरी मजबूत असतो. जर तुम्हाला परीक्षाच पाहिजे असेल तर आपल्या डोके मूर्ती आपटून ठेवा बघा. डोके फुटते का मूर्ती. तुमच्यात कित्येक दुराचार आहेत, पण मूर्तीत तसा एकही नाही. तात्पर्य, मूर्ती सर्व दृष्टीने पूजनीय आहे, श्रेष्ठ आहे. तुम्ही लोक आपल्या नावाची निंदा झाल्यास आपलीच निंदा व स्तुती झाल्यास आपलीच स्तुती मानता. शरीराला हा अनादर झाला तर आपलाच अनादर झाला व आधार झाला तर आपलाच आदर झाला असे मानतात. तर मूर्तीत भगवंताची पूजा स्तुती प्रार्थना करण्याने भगवान आपलीच ही पूजा स्तुती आहे असे मानणारे नाहीत काय. बंधूंनो, सर्व लोक तुमच्या ज्या नामरूपाचा आदर करतात ते नामरूप काही तुमचे वास्तविकता स्वरूप नव्हे, तर तरी देखील तुम्ही त्यामुळे खुश होता. भगवंताचे स्वरूप तर काय सर्वत्र व्यापक आहे, म्हणून मूर्तीचे सुद्धा भगवंताचे स्वरूप आहे. आम्ही जर या मूर्तीची भगवंताची पूजा केली तर भगवान प्रसन्न होणार नाहीत काय. आम्ही जितक्या जीव भावनेने भगवंताची पूजा करू, भगवान तितकेच अधिक प्रसन्न होतील. कोणीही मनुष्य जो आस्तिक आहे, जो भलाही मूर्तीपूजा करण्यास उपाथ्यसारखा दूर ठेवीत असला, अर्थात चुकूनही मूर्तीपूजा करत नसेल, तरी देखील त्याच्याकडून होतच असते. अशी कशी. तो आस्तिक असल्यामुळे वेदादी प्रार्थना मानतो व त्यानुसार आपले आचरण ठेवतो. तर ही मूर्तीपूजाच आहे, कारण वेद देखील लिहिलेल्या पुस्तकात रूपात असल्यामुळे मूर्तीच आहे. वेद आदीचा आदर करणे ही मूर्तीपूजाच आहे. त्याच्याप्रमाणे मनुष्य गुरु, पिता, माता, पिता, अतिथी यांचा आदर सत्कार करतो. अन्न, पाणी, वस्त्र इत्यादींची सेवा करतो. ही सर्व मूर्तीपूजा आहे. कारण गुरु, माता, पिता यांचे शरीर तर जडच आहे, पण शरीराचा आदर करण्याचा त्याचाही आदर होतोच. त्यामुळे ते प्रसन्न होतात. तात्पर्य, मनुष्य कोठेही ज्या ठिकाणाचा ज्या कोणत्या रूपाने आदर सत्कार करतो ती सर्व मूर्तीपूजा आहे. जर मनुष्य भावनेने मूर्तीत भगवंताचे पूजन करीत असेल तर मी भगवंताचेच पूजन करत असते. एक वैरागी बाबा होते. ते एक छत्राखाली राहत होते. तेथे शालिग्रामाने पूजन करीत जे लोक मूर्तीपूजा मानत नव्हते त्यांना बाबाजींचे असे करणे आवडत नसे. त्या काळी तेथे हुक साहेब नावाचा एक इंग्रज ऑफिसर आलेला होता. त्या ऑफिसरकडे लोकांनी बाबाजीविषयी तक्रार केली. ते बाबाजी मूर्तीपूजा करून सर्वव्यापक परमात्म्याचा अपमान करीत आहेत, तिरस्कार करीत आहेत. ऑफिसर क्रोधित झाला. त्याने त्या बाबांना तिथून निघून जाण्याचा हुकूम दिला. दुसऱ्या दिवशी बाबाजींनी हुक साहेबांचा एक पुतळा बनवला व त्याला घेऊन ते शहरात फिरू लागले. रस्त्याने ते लोकांना पुतळा दाखवून त्या पुतळ्याचे जोडे मारीत असे म्हणत असे की या हुक साहेबाला बिलकुल अक्कल नाही, हा मूर्ख आहे. लोक पुन्हा मला साहेबाकडे गेले. त्याला सांगितलं की हा बाबाजी तुमच्या पुतळ्याचा जोडे मारतात, शिवाय साहेब बाबाजींना बोलले व विचारले, तुम्ही माझा अपमान का करीत आहात. बाबाजी म्हणाले, मी आपला अपमान मुळीच करत नाही, मी तर पुतळ्याचा अपमान करत आहे, कारण हा फारच मूर्ख आहे. असे म्हणून बाबाजीने पुन्हा पुतळ्यावर जोडे मारले. तेव्हा हुक साहेब म्हणाले, माझ्या पुतळ्याचा अपमान करणे म्हणजे माझाच अपमान करणे आहे. बाबाजी म्हणाले, आपण हा पुतळ्याचा आव्हात कोठे. आपण या पुतळ्याच्या अजिबात नसताना केवळ नावामुळेच आपल्यावर एवढा परिणाम होतो. आमचे भगवान तर सर्व देश, काल, वस्तू येथे ते ओतप्रोत भरले आहेत. म्हणून तो श्रद्धापूर्वक मूर्तीत भगवान मानून त्याचे पूजन करतो. तर भगवान प्रसन्न होणार नाही का. मी मूर्तीत भगवंताची पूजा करतो तर यांचा आदर झाला की अनादर. हो साहेबांना सांगितले की जा आपण मोकळेपणे पूजा करा, मूर्तीपूजा करू शकतात. बाबाजी आपल्या ठिकाणी निघून गेले.
सुंदर बनवतात. आपणही जरूर त्याचा अभ्यास करा.